सावंतवाडी तालुक्यातील आरोंदा येथील श्रीदेवी सातेरी भद्रकालीचा वार्षिक जत्रोत्सव मार्गशीर्ष शुक्ल पक्ष चतुर्थीला साजरा केला जातो। या वर्षी देखील हा जत्रोत्सव 4 डिसेंबर 2024 या दिवशी साजरा झाला। नवसाला पावणारी अशी या देवतेची ख्याती आहे। जत्रेच्या दिवशी सर्व देवतांवर ब्राह्मणाद्वारे अभिषेक पूजा अर्चा केली जाते। दुपारी देवीस नैवेद्य दाखवला जातो। रात्री 11 वाजता श्रीदेवीची पालखी वाजत गाजत काढली जाते। श्रीदेवी भद्रकाली, पुरमार, ब्राह्मण, सातेरी अशा सर्व मंदिरांना प्रदक्षिणा घालून पालखी श्रीदेवी भद्रकाली देवीच्या देवळाजवळ रात्री 1 वाजण्या सुमारास येते। यानंतर मोठ्या दबाजात फटाक्यांची आतिषबाजी केली जाते आणि त्यानंतर दशावतार नाट्यमंडळाच्या नाट्यप्रयोगाने जत्रेची सांगता होते। त्या जत्रेला आरोंदा पंचक्रोशीसह गोवामधून देखील भक्त मोठ्या संख्येने देवीच्या दर्शनाला आले होते। देवीची ओटी भरणे, नवस बोलणे, नवस फेडणे असे कार्यक्रम संपन्न झाले। सिंधुदुर्ग आणि गोव्याच्या सीमेवर हे मंदिर असल्याने मोठ्या संख्येने भक्त उपस्थित होते। पहिल्यांदा नमस्कार करतो। मी रघुनाथ भगवान गणेश नाही म्हणून असून मी या देवस्थानचा मानकरी तसेच देवस्थानच्या उपसमितीचा अध्यक्ष आहे आणि आम्ही एकूण 4 मानकरी आहोत। ही आमची ग्रामदेवता श्री देवी सातेरी भद्रकाली असून दोन्ही देवी स्वयंभू देवता आहे। दरवर्षी विनायक चतुर्थीला साधकाप्रमाणे जत्रोत्सव साजरा होतो। या जत्रे दिवशी गोव्यातील सिंधुदुर्गातील संपूर्ण लोक या ठिकाणी ओटीच्या पोटी घेऊन नवस फेडायला येतात आणि अशी जत्रा आमची भरगच्च भरते आणि त्यामुळे रात्री पालखी 12 वाजता पालखीचा कार्यक्रम असतो आणि त्याप्रमाणे आज त्या ठिकाणी 12 ते 2 तास अटल म्हणजे दारू सामानाची लावलं जातं आणि त्याच्यानंतर पालखीची समाप्ती होते।